आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी। आज जे मी फेसबुक लाईव्ह करत आहे ते खूप सारे जे कामगार आहे जे सरकारी ऑफिसेस मध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसेस, सेमी गव्हर्नमेंट ऑफिसेस, नगरपालिका, महानगरपालिका किंवा दुसऱ्या ऑफिसेस मध्ये जे काम करत आहे, आज आपल्याला माहित आहे सरकारने एक धोरणच आखलेलं आहे की कुणालाही परमनंट करायचं नाही। आपण सगळे जे कामगार घेणार आहे, जे वर्कर्स घेणार आहे, ते सगळे लोक जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेणार आहे। आणि मग कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर घेताना कशा कशा प्रकारच्या सेटिंग करण्यात येत आहे। दुर्दैवाने मला हे सांगावं लागत आहे की अनेक ऑफिसेसमध्ये मला असं बघण्यात आलेलं आहे की जे ठेकेदार ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येत आहे ते एका अधिकाऱ्याचा पार्टनर असतो किंवा ते अधिकाऱ्याचं नातेवाईक असतं आणि अनेक सारे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट जिथे आहेत तिथे अधिकारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते पार्टनर्स झालेले आहेत। मग परिस्थिती कशी निर्माण होतो की जेव्हा कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही, ते ठेकेदाराकडे गेल्यानंतर त्याला सांगण्यात येत आहे की तुला खूप माज आलेली आहे, तू आमच्याकडून पगार मागायला आलेला आहे, आता उद्यापासून तू येऊच नको। मग ते कामगार न्यायासाठी जेव्हा अधिकाऱ्यांकडे जातो तर अधिकारी म्हणतात तू कोण आहे, मी तुला ओळखत नाही, तुझ्या कुठेही आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे, तू ठेकेदाराकडे आहे आणि आमची जबाबदारी नाही आहे, ठेकेदार तुला पगार देत आहे नाही देत आहे आम्हाला माहित नाही, तू ठेकेदारकडे जा। तर अशा परिस्थितीमध्ये कामगारांना कुठे जायचं हे माहीतच नसतं आणि ठेकेदार इतकं माजलेले आहे, अनेक ठेकेदार इतकं त्यांच्यामध्ये हे झालेलं आहे कारण कोट्यवधीचे ते बिल उचलत आहे, तर सगळ्यांना ते काही काही देऊन ते सगळ्यांना गप्प कसं करता येतं ते सगळ्यांना माहित आहे त्यांना। तर असे अनेक कामगार जेव्हा मी सर्वेक्षण केलं, मी माझ्याकडे अनेक कामगारही आले होते, अनेक वर्षापासून मी बघत राहिलेले आहे आणि त्याच्यानंतर मला हे कळालं की म्हणजे त्यांच्यावर खूप अन्याय होत आहे आणि त्यांच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही आहे। म्हणजे आज आपल्याला हे सांगतो मी की अनेक असे ऑफिसेस आहे की जिथे त्या ठेकेदाराला समजा एका कामगाराची पगार 16,000 रुपये ठरवण्यात आलेली आहे, मग ते कामगाराला किती पैसे मिळतात त्याच्या हातात 9,000 रुपये, 10,000 रुपये, 6,000, 8,000 रुपये जे आहे ते ठेकेदार आपल्या खिशात ठेवतो आणि बिचारा जे कामगार काम करत आहे त्याला इतके कमी पैसे देण्यात येत आहेत। आता बंधनकारक नियमाप्रमाणे हे बंधनकारक आहे की जे मूळ ऑर्गनायझेशन असतं, समजा महानगरपालिका, ते महानगरपालिकेचे अधिकारी हे सांगू शकत नाही की साहेब ते ठेकेदाराची जबाबदारी आहे की त्याने पैसे, त्याचं कामगाराचे पैसे कपात करायचं आणि ते PF प्रोव्हिडंट फंड किंवा ESIC चा पैसा जमा करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे। हे 100% चुकीचा एक्सप्लेनेशन आहे कारण कामगार कायद्यानुसार जे लेबर ऍक्ट आहे त्या लेबर ऍक्ट प्रमाणे मूळ जबाबदारी मूळ ऑफिसची असतं। प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑफ द प्राईम ऑर्गनायझेशन। ते प्राईम ऑर्गनायझेशन कोण असू शकतं, ते घाटी असू शकतं, ते PWD असू शकतं, ते आपलं MSCDCL असू शकतं, महानगरपालिका असू शकतं, ते प्राईम ऑर्गनायझेशन आहे। म्हणजे ते आपली जबाबदारी झटकू शकत नाही नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे। मग जेव्हा असे अनेक प्रकरण माझ्या समोर आले होते तर मी काय केलं की कोणीही त्याच्यामध्ये दखल घेण्यासाठी तयार नाही होते। आणि का नाही होत होते, कारण हे सगळे अधिकारी जे आहे ज्यांची जबाबदारी आहे की हे आपल्या कामगारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, तर ते पार्टनर झालेले आहे। म्हणजे जे एका ऑफिसवरून एका ठेकेदाराला 2-2 कोटी रुपयाचे बिल निघत असेल तर ते सगळे अधिकाऱ्यांना पैसे द्यायचं, लोकप्रतिनिधींना पैसे द्यायचं दर महिन्याला आणि कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही। अशा कामगारांची संख्या आपण बघितलं तर लाखोंच्या संख्येने ते निघेल, लाखोंच्या संख्येने। पूर्ण आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बोललो तर कोणी दखल नाही घेत होतं। तर काय झालं की मी एक जनहित याचिका औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्ट मध्ये फाईल केली। माझे वकील आहे जस्टिस हे आपले ऍडव्होकेट प्रसाद जरारे,
त्यांच्या मार्फत एक जनहित याचिका फाईल केलेली आहे आणि आपल्या माहितीसाठी 1144 पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर 25 ऑफ 2023 1144 जनहित याचिका क्रमांक 25 2023 ची जनहित याचिका सय्यद इम्तियाज जलील वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट्स चीफ सेक्रेटरी अँड अदर्स। मी फक्त माझ्या जिल्ह्यापुरता नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक असे सरकारी ऑफिसेस आहे जिथे हेच प्रकार सुरू आहे आणि त्याच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही आहे। तर हे जनहित याचिका जेव्हा हायकोर्टामध्ये आली आणि हायकोर्टाने त्याच्या बाबतीत खूप गंभीर दखल घेतली। ते इनिशियली जे होतं जस्टिस रवींद्र घुगे आणि त्यांच्यासोबत जस्टिस YG खोब्रागडे होते, त्याच्यानंतर जस्टिस घुगे आणि संजय देशमुख त्यांच्यासोबत होते। तर या बेंचच्या समोर जेव्हा हे आली तर त्यांनी नोटिसेस बजावले आणि खूप एक चांगलं ऑर्डर हे जस्टिसेसने दिलं, हायकोर्टाने दिलं। डिव्हिजनल कमिशनर औरंगाबादला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही या सगळे जे ऑफिसेस आहे त्यांच्या डिटेल्स मागवा आणि एक रिपोर्ट आम्हाला कोर्टामध्ये तुम्ही सादर करा। आणि त्यांनी सांगितलं की ते हे जे आहे प्रकरण खूप गंभीर आहे आणि खूप महत्वाचं आहे, कारण त्यांनाही माहित आहे की अनेक जे प्रावधान आहे ऍक्ट्स मध्ये जे प्रावधान आलेले आहे त्याचा सरासर उल्लंघन कशा प्रकारे होत चाललेलं आहे त्याच्या बाबतीत गंभीर दखल घेऊन त्यांनी हे सांगितलं की डिव्हिजनल कमिशनर औरंगाबादने सगळं जे ऑफिसेस आहे गव्हर्नमेंट ऑफिसेस, सेमी गव्हर्नमेंट ऑफिसेस त्यांच्याकडे रिपोर्ट मागून एक सविस्तर रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करावा। आणि एक चांगली गोष्ट हे झाली की कोर्टाने याची दखल घेत स्वमोटो त्यांनी दखल घेत त्यांनी नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरलाही हे सांगितलं की नाशिकच्या डिव्हिजनल कमिशनरनी आपल्या एरियातले गव्हर्नमेंट ऑफिसेसची ही रिपोर्ट हायकोर्टामध्ये सादर करावी। आता डिव्हिजनल कमिशनर साहेबांनी रिपोर्ट सादर केली, पण जे सगळं दोषी जे मोठा ऑर्गनायझेशन आहे ते औरंगाबाद महानगरपालिका आहे, औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे। आणि मला कळालं नाही की जेव्हा परवा हे याची हिअरिंग जेव्हा झाली तर त्या दिवशी महानगरपालिकेच्या वकिलांना जेव्हा कोर्टाने विचारलं की तुमची रिपोर्ट कुठे आहे, तुम्ही का सादर केली नाही, मग ते अजून टाइम मागवत होते आणि कोर्टाने त्यांना खूप रागावून त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या कमिशनर विरुद्ध आम्ही हे करणार आहे की तुम्ही ऍक्शन घेणार आहे, कंटेम्प्टच्या नोटीस आम्ही तुमच्या विरुद्ध काढणार आहे, कारण तुम्हाला इतकी संधी देऊन सुद्धा तुम्ही या आपली रिपोर्ट का सादर केली नाही आहे। मग त्यांच्या वकिलांनी सॉरी केलं, कोर्ट तयार नाही होतं, कोर्टाने सांगितलं की नाही आम्ही तुमचा सॉरी हे शब्द आम्ही एक्सेप्ट करणार नाही, हे खूप गंभीर प्रकरण आहे, तुम्ही कोर्टाला इथे लाईट घेत आहे। मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी हे सांगितलं, कोर्टाने सांगितलं की आम्हाला 20 मार्च पर्यंत हे सगळे रिपोर्ट पाहिजे। आता मला हे सांगायचे आहे की जे ऑफिसेसच्या बाबतीत हे निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते सगळे आपले रिपोर्ट दिलेले आहे। कोणी नाही दिलं असेल तर त्यांना मी विनंती करणार आहे की लवकरात लवकर हे रिपोर्ट आपण आपल्या वकिलामार्फत कोर्टाला हे करा। आणि कोर्टाला माझ्या वकिलांनी हे पण सांगितलेले आहे की PF कमिशनरनी एक पत्र आम्हाला पाठवले होते आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की अनेक वेळा असे आम्ही पत्र पाठवून सुद्धा तरी सुद्धा ते त्याची दखल घेत नाही, आम्हाला ते व्हायोलेशन ऑफ लेबर लॉज ESIC PF चा जे प्रकरण आहे त्याच्या बाबतीत ते दखल घेत नाही। आणि त्यांनी सांगितलं होतं की अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत ते क्रोनिक डिफॉल्टर्स आहे। क्रोनिक डिफॉल्टर्स म्हणजे त्यांना काहीही म्हणजे ते खूप डेअरिंगली आहे, म्हणजे कामगारांच्या PFचा
पैसे कपात करायचे, पीएफ ऑफिसला जमा नाही करायचं. ईएसआयसीचा पैसा कामगारांना हे सांगायचं की आम्ही तुमच्या ईएसआयसीचे पैसे कपात करत आहे, मग ते ईएसआयसी ऑफिसला जमा करत नाही. असे अनेक ठेकेदार आमच्या नजरेत आलेले आहे आणि त्यांचा विरोध कठोर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे. त्यांना पेनल्टी लावण्याची मागणी केलेली आहे आणि कोर्टानेही त्याच्या बाबतीत खूप गंभीर दखल घेतलेली आहे. तर मी सगळ्या कामगारांना हे सांगू इच्छितो की आपल्याकडे काही माहिती असेल तर आपण आमच्या वकिलाला तुम्ही जाऊन भेटू शकतो आणि त्यांना हे माहिती द्या की कशा प्रकारे हे कायद्याचा उल्लंघन होत आलेलं आहे. हे सगळी जबाबदारी जी आहे लेबर ऑफिसची जबाबदारी असतं की कामगार आयुक्तालय एस्टॅब्लिश करण्यात कशासाठी आलेलं आहे. तर त्याची प्रमुख जबाबदारी हेच आहे की ज्या कामगारांचं शोषण होत आहे ठेकेदारांकडून, तर त्यांना न्याय देण्यासाठी आपण कामगार आयुक्तालय आपण सुरुवात केलेली आहे सरकारने. मग तेही गप्प बसले होते. पीएफ ऑफिसनी ही काही कारवाई केलेली नाही होती. ईएसआयसी गप्प बसलं होतं. आता हे सगळ्या ऑफिसेसलाही आम्ही कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी आम्ही हे सांगणार आहे. कारण हे कशासाठी गप्प बसले होते, का तुम्ही हे केलं नाही की महानगरपालिकामध्ये 1000 लोक काम करत आहे, मग त्यांच्या पीएफच्या पैसा चाललं कुठे? हे कामगारांना ईएसआयसीचा पैसा तुम्ही कपात करूनही सुद्धा त्या ऑफिसला का जमा करत नाही? आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमाप्रमाणे हे सगळे ऑफिसेस जे आहे ते ठेकेदारांकडून लिखित मध्ये त्यांचा एक स्टेटमेंट त्यांना द्यावं लागत होतं की आम्ही हे ईएसआयसीचा पैसा या कामगाराचा आम्ही ईएसआयसी ऑफिसला भरलेले आहे, पीएफ ऑफिसेसला आम्ही भरलेलं आहे. त्याची शहानिशा करून त्याच्या नंतरच त्यांचं बिल काढण्यात यावं अशा प्रावधान आहे, नियमाप्रमाणे प्रावधान आहे. पण काय आहे की 5-5 कोटी रुपयेचं बिल निघत आहे, तर अकाउंट्स ऑफिसरला काही देणं घेणं नाही की आमच्या कर्मचाऱ्यांचं काय आहे. अकाउंट्स ऑफिसरला किंवा डीएमसीला महानगरपालिकेचा असू द्या किंवा दुसऱ्या ऑफिसेसचे जे जबाबदार अधिकारी आहे त्यांना हफ्ता त्यांचं रेग्युलर पॅकेट ठेकेदाराकडून मिळत आहे, म्हणून त्यांना काही देणं घेणं नाही. आता हे सगळं अधिकाऱ्यांना आम्ही कोर्टामध्ये खेचण्यात नेणार आहे. आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना हे विचारणार आहे की या लोकांनी जेव्हा पैसे भरले नाही होते, मग कोणत्या आधारावर तुम्ही त्यांचं बिल काढलेले आहे? फक्त आपल्याला पैसे मिळत आहे ठेकेदाराकडून याच कारणाने ना? मग आम्ही हे सगळ्यांना कोर्टामध्ये मी कामगारांना विनंती करणार आहे की तुमचे जे काही तुम्हाला निदर्शनास आलं असेल किंवा काही ऑफिसेस राहिले असेल की ज्याच्यामध्येही असा प्रकार सुरू आहे, तर त्यांनी सुद्धा आपली तक्रार आमच्याकडे आणा. आम्ही तुमच्या ऑफिसेसलाही पार्टी करू, तुमच्या ठेकेदारालाही पार्टी करू. माझा फक्त एकच उद्देश आहे की जे कामगार काम करत आहे, प्रामाणिकपणे काम करत आहे, ते मेहनत करत आहे, त्यांना त्यांचा अधिकार मिळायला पाहिजे, त्यांना न्याय मिळायला पाहिजे. म्हणून मी एक PIL फाईल केलेली आहे आणि नक्की मला विश्वास आहे ज्या प्रकारे कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे त्या अनुषंगाने सगळ्यांना न्याय मिळतील आणि कोर्ट याच्या बाबतीत जे दोषी असतील, कितीही मोठा अधिकारी का होईना, त्यांच्या विरोध कठोर कारवाईची आम्ही मागणी करणार आहे. आणि पीएफ ऑफिस, ईएसआयसी ऑफिस आणि जे अधिकारीने त्यांचं उल्लंघन केलेलं आहे, सगळं नियम माहीत असूनही सुद्धा त्यांच्यावरही कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहे. मी सगळ्या कामगारांना हे आश्वासन देऊ इच्छितो की तुमची पगार किती कापायची आणि तुमच्या हातात किती मिळत आहे, महानगरपालिका किती पैसे ठेकेदाराला देतो, ठेकेदार तुम्हाला किती पैसे देतो, घाटी हॉस्पिटलमध्ये जे कामगार काम करत आहेत त्यांना घाटी हॉस्पिटल करून किती पैसे ठेकेदाराला देत आहे, काम तुम्ही करतं आणि ठेकेदारा एसी कॅबिन मध्ये बसून ते तुमच्या पैशाचा जे ते मजे करत आहे. आता ते दिवस थांबणार आहे, मी कोणालाही सोडणार नाही. ते सगळे लोकांना मी हे सांगू इच्छितो की जे कामगार काम करत आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या हक्कासाठी मी एक PIL फाईल केलेली आहे आणि त्या PILच्या अनुषंगाने मला विश्वास आहे की कोर्ट त्याची गंभीर दखल घेऊन सर्व कामगारांना हे न्याय मिळतील, ही माझी अपेक्षा आहे.
त्याच्यामध्ये जे जे कार्यालय आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद, सिडको, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, घाटी हॉस्पिटल, जिल्हा परिषद आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि दुसरे जे ऑफिसेस आहे त्यांच्या बाबतीत मी गेलेलो आहे. अजून काही ऑफिसेस राहिले असेल तर ते माझे जे वकील आहे प्रसाद जरारे, जे माझ्या वतीने कोर्टामध्ये हे केस लढत आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता आणि तुमची जी तक्रार आहे